करण्यासाठी विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी पिरॅमिड तयार करून रंगवटी फोडण्याचा प्रयत्न केला. होळीचा आधार आला अशा घोषणा देत सगळ्यांनी जल्लोष केला. कार्यक्रम तुमची बाबीर देवाची गेल्या 50 वर्षापासून महंत भोजीदादा आयलाजी पुणेकर यांच्या कृपा आशीर्वादाने नांदगाव येथे बाबीर देवस्थान दिगर परिवार यांच्यातर्फे ईद 50 वर्षापासून दादांच्या आशीर्वादाने चालू आहे. पारंपरिक श्रावणी सप्ताह असेल किंवा दिवाळीनंतर या मोठी यात्रा असेल, या दोन्ही कार्यक्रमाला महंत भोजीदादा पुणेकर तसेच वनितात्या पुणेकर व महंत बबनराव सांगळे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या दादांच्या आशीर्वादाने हे पुढील भविष्यात पण देवस्थान आणि दादांच्या कृपा आशीर्वादाने 100% चालू राहील अशी बाबादेवाच्या चरणी विश्वास आहे. गेल्या आमच्या अशा वाजीबाबा बाबा अशा आमच्या 65 संस्था आहेत. त्या प्रत्येक संस्थेवर दादांचं खूप आतुरतेने प्रेम आहे. ह्या सगळ्या संस्था चालावा असे दादा प्रत्येक संस्थेला भेट देतात. काल पालखी स्वरूपाला महंत गुरुवर्य भोजीदादा आयलाजी पुणेकर यांनी काल पालखीच्या मिरवणुकीत भेट दिली. नंतर उद्याच्या आजच्या कार्यक्रमाला महंत उमाजी तात्या पुणेकर हे स्वतः उपस्थित राहिले. याबद्दल मी दादांचा तात्यांचा खूप खूप ऋणी आहे. एवढे बोलून फुलाच्या बाळाचं श्री बाबीर बाबा यात्रा वस्तू हा चालत आलेला 50 वर्षापूर्वीचा कार्यक्रम गुरुवर्य महंत आयलाजी बाबा व त्यांच्यानंतर जातीपदी 108 महंत भोजीदादा आयलाजी पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालत व उमाजी बाबा आयलाजी पुणेकर किती वर्षापासून चालू आहे समजा साप्ताहाचं काय गुस्ताव 50 वर्षापासून चालू आलेला कार्यक्रम ओढलोपारचा परंपरा आहे तुमची. आणि ह्या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर कोणाला मूलबाळ होत नसली तरी हा नाव बाबीर देवांचे वैशिष्ट्य आहे ते. वैशिष्ट्य हा नवसाला पावणारा देव आणि कुठली अडचण असली कुठली समस्या असली सुटल्याशिवाय राहत नाही. देवाचे दर्शन घेतले संकट दूर होते सगळं. हा इथे आल्याच्या नंतर समजा संकटाला त्याच्यातून निवारणच होतं. असं बाबीर बाबाचं वैशिष्ट्य आहे ताकद आहे. आणि आता असं भरपूर मोठं काम चालू आहे मंदिराचं. बाबीर बाबाच्या 5-6 कोटी रुपयाचं काम चालू आहे बाबीर बाबाचं. सगळं लोकवर्गणी चालू आहे सगळं. हा लोकवर्गणी ते आवाज लोहाईच्या बाळाचं ओके.